श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा 68वा पुण्यतिथी महोत्सव 13 फेब्रुवारीपासून होणार आहे। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांचा 68वा पुण्यतिथी महोत्सव गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। या निमित्त सम्राट चौकातल्या श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अशी माहिती श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू यांनी पत्रकार परिषदेत दिली। श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुगीता पारायण करण्यात येणार आहे। प्रभाकर अनुसंधान पोथीचं सामूहिक पारायण, महाप्रसादाचं वाटप तसंच बाल वारकऱ्यांचं मृदुंग वादन, गोपपूजन व मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त पालखी प्रदक्षिणा होणार आहे। याचबरोबर गुरुवार शुक्रवारी देखील अनेक विविध उपक्रम साजरे होणार आहेत। शनिवारी सकाळी 11 वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते होईल। या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी याप्रसंगी केलं। यावर्षी देखील महाराजांचा उत्सव जो आहे त्या उत्सवाला उद्याच्याला दिनांक 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। गुरुगीता पारायणाने ती सुरुवात होईल। गुरुगीता पारायण झाल्यानंतर साधारणतः 9 तारखेला 9 फेब्रुवारीला श्री प्रभाकर महाराज अनुसंधान या पोथीचं वाचन होणार आहे आणि त्याच्यानंतर 11 तारखेला श्री ज्ञानेश्वर महाराज मृदुंग व पखवाज वादन विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांचं 51 विद्यार्थ्यांचं मंदिरामध्ये संध्याकाळी 4च्या दरम्यान पखवाज वादनाचा कार्यक्रम असणार आहे। ती शनिवारी 15/2/2025 रोजी त्याचं जे रथमिरवणुकीचं उद्घाटन म्हणा किंवा पूजा जी होईल ती सोलापूरचे सन्मानित पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार साहेब यांच्या शुभ हस्ते या रथमिरवणुकीला प्रारंभ होणार आहे। या पत्रकार परिषदेस श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे, सुभाष बद्दुरकर, भजनी मंडळाचे प्रकाश कोथिंबिरे, व्यवस्थापक निरंजन दंतकाळे आदी उपस्थित होते।